नवी मुंबई विमानतळाच्या भूखंडावर होत असलेल्या ब्लास्टिंग विरोधात आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे। ओवळे आणि कुंडे वहालच्या ग्रामस्थांनी या प्रकरणात आंदोलन करून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्नही केला, पण पोलिसांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांची समजूत काढली। नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामासाठी त्या परिसरात असलेले डोंगर ब्लास्टिंग करून फोडण्यात येत आहेत। त्यासाठी आवश्यक तीव्रतेपेक्षा अधिक तीव्रतेने ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तसंच ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारी रसायनं आणि त्या प्रक्रियेनंतरचा वास यामुळे नागरिक आजारी पडत असल्याचाही आरोप होतोय। तसंच ब्लास्टिंगमुळे गावातील काही घरांना तडे जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत। नाही राहत आहोत तिथे सिडकोची दरवेळेस ब्लास्टिंग होत आहे, त्यामुळे ह्याचा ब्लास्टिंगच्या पावडरचा आणि येणाऱ्या धुळीचा त्यामुळे मुलांना भरपूर त्रास होतो। अस्थमा वगैरे यासारखे आमच्या लहान लहान मुलांना त्रास होतो। मोठमोठी दगडे ब्लास्टिंगची घरांवर पडतायत, त्यामुळे जीवितहानी झाली तर याला कोण जबाबदार राहणार आहे? याची जबाबदारी सिडको घेणार आहे का? त्याचं आम्हाला सर्वांनी उत्तर द्यावं सिडकोनी, आणि नंतरच ती ब्लास्टिंग करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।